एके दिवशी छोट्या अल्बर्टसाठी त्याच्या वडिलांनी एक खेळण्यातलं होकायंत्र आणलं. किती हरखून गेला होता तो ते होकायंत्र पाहून. होकायंत्रातली सुई सतत उत्तर दक्षिण दिशाच दाखवते हा जणू त्याच्यासाठी एक चमत्कारच होता. नाही, आणि असं वाटणंही स्वाभाविकच होतं, कारण होकायंत्राच्या सुईचं चुंबकीय तत्व त्याच्या वयाच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं होतं. मात्र ती सुई पाहून छोट्या अल्बर्टनं जे वाक्य उच्चारलं ना, ते आजही मोठमोठ्या विद्वानांच्या आवाक्याबाहेरचं आहे. ती सुई पाहत छोटा अल्बर्ट अगदी सहजपणे म्हणाला, विश्वात काहीतरी सुसंगती आहे खरी. अशीच अद्भुतता छोट्या अल्बर्टच्या व्हायोलिन वादनातही होती. संगीत हा जणू त्याचा श्वास होता. अल्बर्टची आई पियानोवर मोझार्ट आणि बिथोवेन सारख्या जगप्रसिद्ध संगीतकारांच्या रचना वाजवतीये आणि अल्बर्टची अक्षरशः समाधी लागलीये, हे चित्र त्यांच्या घरी नेहमी दिसायचं. पण याच घरात जेव्हा राजकारणाचा विषय निघायचा, जर्मन साम्राज्याचा उदय, बिस्मार्क असे शब्द जरी कानावर पडले तरी ते असह्य होऊन छोटा अल्बर्ट त्या खोलीतून काढता पाय घ्यायचा. अशातच एक दिवस जर्मन सैन्याच्या कवायती रस्तोरस्ती सुरू झाल्या. त्यांच्या गावातली सगळी मुलं अगदी अभिमानानं आपल्या राष्ट्राच्या लष्करी ताकदीचं ते अगदी रुबाबदार प्रदर्शन विस्फारलेल्या डोळ्यानं बघत होती. आणि आपला छोटा अल्बर्ट या दृश्यानं त्याचा अक्षरशः थरकाप उडाला. हे असले राक्षस दिसणार सुद्धा नाहीत अशा ठिकाणी घेऊन चल ना मला. आपल्या आईपाशी त्यानं हट्टच धरला. खरोखरच हा मुलगा चार चौघांसारखा नव्हताच. वास्तविक एका हुशार विद्युत अभियंत्याचा मुलगा हा. पण त्याचं प्रगती पुस्तक हा त्याच्या पालकांसाठी फार मोठा चिंतेचा विषय होता. तुमच्या अल्बर्टची शिक्षणातली प्रगती कमालीची संथ आहे, सतत कसल्याशा तंद्रीत असतो हा. अल्बर्टच्या शिक्षकांची ही कायमची तक्रार होती. बाकी मुलांच्यात फारसा न मिसळणारा हा मुलगा पुस्तकांच्या दुनियेत मात्र हरखून जात असे. युक्लिड किंवा न्यूटन सारखे गणिती, स्पिनोझा, देकार्ते सारखे तत्वज्ञ हेच त्याचे खरे सगळे सोबती. त्यांच्या ग्रंथाइतका आनंद त्याला फक्त संगीतानं दिला. बिथोवन, मोझार्ट, बाख यांच्या रचनांची दुनिया म्हणजे एक मायाजाल होतं. अल्बर्टच्या संवेदनशील मनाला गणित आणि संगीत या दोन्हीत असणारी सुसंगती अर्थातच भावणारी होती. कालांतरानं आपल्या अत्यंत आवडत्या गणित विषयाची पदवी त्यानं संपादन केली. शिक्षकी पेशासाठीचा आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करूनही त्याला नोकरी मिळेना, कारण तो जन्मानं ज्यू होता. अखेर नाईलाजास्तव त्यानं स्विस पेटंट ऑफिसमध्ये कारकुनाची नोकरी पत्करली. या ऑफिसामध्ये फावल्या वेळेत कागदावर आकडेमोड करीत आईन्स्टाईननं संशोधन चालूच ठेवलं. त्याचा साहेब डॉक्टर हेल ऑफिसमध्ये आला की पटकन हे कागद तो केराच्या टोपलीत टाकत असे. मित्रांनो, केराच्या टोपलीत टाकलेल्या या कागदात विश्वरचनेच्या कोड्याचं उत्तर दडलेलं होतं. याच कागदावर अणुबॉम्बचं सूत्र होतं. अखेर हे केराच्या टोपलीतले कागद आईन्स्टाईननं एका शास्त्रीय नियतकालिकात छापले आणि मित्रांनो, एका रात्रीत आईन्स्टाईन जगातील सर्वात श्रेष्ठ शास्त्रज्ञ ठरला. असं काय होतं त्या संशोधनात? मित्रांनो, आजवरचा विश्वाचा विचार पूर्णपणे चुकीच्या गृहीतकांवर झालाय असं आईन्स्टाईनचं प्रतिपादन होतं. विश्वाच्या हरेक घडामोडीचा विचार शास्त्रज्ञांनी आजवर स्वसापेक्ष भूमिकेतून केलाय. एकच निसर्गचित्र, पण ते पायी चालणाऱ्याला, रेल्वेतून प्रवास करणाऱ्याला आणि विमानातून प्रवास करणाऱ्याला निरनिराळं भासतं ना. हा शेवटी सापेक्ष अनुभव आहे. अशा सर्व सापेक्ष सत्यांच्या समुच्चयातून अंतिम सत्य आकाराला येतं. मित्रांनो, आईन्स्टाईनचा हा विचार म्हणजे स्पिनोझा या प्रसिद्ध तत्ववेत्त्याच्या तत्वज्ञानाचा गणिती आविष्कार होता. न्यूटनचं तत्व मात्र त्यानं सपशेल नाकारलं. न्यूटन म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूची स्वाभाविक प्रवृत्ती स्थिरतेकडे झुकण्याची असते हे असत्य असून वस्तुतः ती गतीत राहण्याची असते. या आईन्स्टाईनच्या सिद्धांतानं अवघ्या जगात एकच हाहाकार माजला. मात्र प्रत्येक वस्तूची गती अखेर सापेक्षच आहे. फक्त प्रकाशाचा वेग सेकंदाला 1,86,000 मैल हा अपरिवर्तनीय आहे. गतीप्रमाणेच दिशा देखील सापेक्षच आहे. हे सांगताना आईन्स्टाईनने एक सोपं उदाहरण दिलं. समजा उंचावरून एक दगड सोडला, तो सरळ रेषेत खाली पडतो, पण हे झालं आपल्या नजरेतून. अवकाशातून पाहताना कदाचित ही एक वक्री रेषा असेल. परग्रहावरून पाहणाऱ्या निरीक्षकाला याहीपेक्षा वेगळाच वक्र आकार दिसेल. इतकंच काय, पण अवकाशात वर आणि खाली या संकल्पनांचा तरी कोणता अर्थ अभिप्रेत आहे? याही पुढे जाऊन आईन्स्टाईन म्हणतो वस्तूचा आकारही सापेक्षच आहे. सर्वच गतिमान वस्तू वस्तुतः आक्रसतात.
रेल्वे रुळाच्या कडेला उभं राहून धावती रेल्वे पाहणाऱ्या माणसापेक्षा रेल्वेत बसलेल्या माणसाला रेल्वेची लांबी जास्त वाटते. आणि हीच रेल्वे जर प्रकाशाच्या वेगाने गेली, जे वास्तवात कधीच शक्य नाही, तर तिचं आकारमान चक्क शून्य होईल. अवकाश म्हणजेच स्पेस आणि काळ हेही असेच सापेक्ष आहेत. भूत, वर्तमान, भविष्य सारे काही माणसाच्या सोयीचे टप्पे. शास्त्रीय दृष्ट्या काल ते उद्या हा प्रवास आणि मुंबई ते दिल्ली प्रवास यात काहीही फरक नाही. काल ही देखील सापेक्षच कल्पना आहे. माणसाला जर प्रकाशाचा वेग गाठता आला तर तो भूतकाळात पोहोचून पुढे घडणाऱ्या घटनाही पाहू शकेल. त्याला परिणाम आधीच ठाऊक असतील, घटना नंतर घडतील. आज आपण ज्याला एक दिवस किंवा एक वर्ष म्हणतो, तो चक्क आपल्या दृष्टिकोनातून पृथ्वीच्या वेगाचा कालावधी आहे. अवकाशातील अन्य कोणत्याही निरीक्षकाला या कालाचा काही संदर्भच नाही. म्हणूनच आज आपल्याला अवकाशात दिसणारी घटना काही लाख वर्षांपूर्वी घडलेली असू शकते. थोडक्यात काल हे विश्वाचे चौथे परिमाण आहे. मित्रांनो, या संशोधनामुळे आईन्स्टाईन हा जणू दंतकथेचाच विषय झाला. सगळीकडे त्याची पूजा होऊ लागली. न्यूटनवर मात करणारा जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ असं त्याचं वर्णन होऊ लागलं. तो स्वतः मात्र या स्तुतीनं कणभरही विचलित झाला नाही. अनेक ठिकाणच्या अधिकाराच्या जागा त्याला देण्यात आल्या. आईन्स्टाईननं स्वतः बर्लिन विद्यापीठात प्राध्यापकाची जागा स्वीकारली. लवकरच पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला. इसवी सन 1914 आईन्स्टाईनचं मन त्या हिंसेनं अक्षरशः होरपळून निघालं. युद्धासारखा दुसरा पाशवी गुन्हा नाही. मला स्वतःला युद्धावर जावं लागलं तर मी सरळ मरण पत्करीन, तो पदोपदी सगळ्यांना विनवू लागला. पण ऐकायला कुणीच तयार नव्हतं. आईन्स्टाईनच्या दुर्दैवानं मानवी मूल्य देखील जणू सापेक्षच होती. आईन्स्टाईन पुन्हा संशोधनात घडून गेला. आईन्स्टाईनचं यापुढील संशोधन तर अधिकच मोलाचं ठरलं. गुरुत्वाकर्षण तत्वासंबंधी विचार करताना आईन्स्टाईननं एक अभिनव सिद्धांत मांडला. कोणतीही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना सगळ्यात कमी अवरोधाचा मार्ग निवडते. ग्रह सूर्याभोवती त्याच मार्गाने फिरतात ज्या मार्गावर सगळ्यात कमी अवरोध असतो आणि जो मार्ग सगळ्यात जवळचा असतो. हा सगळ्यात जवळचा मार्ग न्यूटन सांगतो त्याप्रमाणे सरळ नसून काहीसा वक्री म्हणजेच कर्वड असतो. अवकाशातून मिळणारा दूरवरच्या ताऱ्याचा प्रकाशकिरण हा असाच वक्री असणार. इतकंच नव्हे तर या वक्रतेचा कोन शोधण्याचं सूत्रही आईन्स्टाईननं बनवलं. मित्रांनो, आईन्स्टाईन यांचं हे संशोधन बऱ्याच अंशी क्लिष्ट आहे. त्या काळीही ते फारच कमी लोकांना समजलं होतं. पण इसवी सन 1919 साली ग्रहण होतं त्यावेळी ग्रहण काळात ताऱ्याचा प्रकाश मोजण्याची मोहीम केम्ब्रिज आणि ग्रीनविच या दोनही प्रयोगशाळांनी हाती घेतली. यावेळी शास्त्रज्ञांनी जी छायाचित्र घेतली त्यावरून आईन्स्टाईन यांचे सगळे तर्क बिनचूक असल्याचं सिद्ध झालं. आता एका क्षणात आईन्स्टाईन हे अवघ्या जगाचे हिरो झाले होते. मात्र या सगळ्या प्रसिद्धीचा त्यांना तिटकारा होता. मनानं आणि वृत्तीनं अत्यंत साधा, निरलस असा असणारा हा महामानव राष्ट्राराष्ट्रातील परस्पर साहचर्य, माणसा माणसातील स्नेहभाव यासाठी आयुष्यभर झगडला. दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीतील ज्यू विरोधी वातावरणामुळे त्यांना अमेरिकेत यावं लागलं. आपलं उर्वरित सर्व आयुष्य त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधनाच्या कामी खर्च केलं. मानवतेचा महान संदेश देत त्यांनी जगभर प्रवास केला. किती पदव्या, किती मानसन्मान मिळाले, मोजदाद शक्य नाही. 1922 साली नोबेल पारितोषिक, 25 साली कॉपली पदक, 35 साली फ्रँकलिन पदक. पण मित्रांनो, या सगळ्या लौकिक यशांपलीकडे त्यांचं मन केव्हाच जाऊन पोचलं होतं. ते खऱ्या अर्थी अवघ्या विश्वाचे नागरिक होते. आईन्स्टाईन यांच्या संशोधनामुळे अणुबॉम्ब बनवणं अमेरिकेला शक्य झालं. पण त्यांनी स्वतः मात्र या अस्त्राच्या भयानक संहारक शक्तीची कल्पना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना अतिशय स्पष्टपणे कळवलेली होती. अणुबॉम्बचा प्रचंड संहार पाहून हा शास्त्रज्ञ प्रचंड हळहळला. पुढे तर अवघ्या विश्वाकरता एकच सरकार या कल्पनेचा पाठपुरावा ते करायला लागले. 14 मार्च 1879 रोजी जन्मलेला हा महान शास्त्रज्ञ 18 एप्रिल 1955 रोजी मरण पावला. सर्वश्रेष्ठ कलावंताचं मन, सर्वश्रेष्ठ संताची करुणा, सर्वश्रेष्ठ तत्वज्ञाची दृष्टी आणि सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञाची बुद्धी लाभलेला एक महामानव हे जग कायमचं सोडून गेला.